तुम्ही कधी विचार केलात का, मृत्यूनंतर आत्म्याला खरंच किती दुःख होतं आणि ते दुःख सर्वांसाठी एकसारखं असतं का? गरुड पुराण सांगतं की काही मृत्यू असे असतात ज्यात यातना इतरांपेक्षा कितीतरी जास्त आणि दीर्घकाळ चालतात. सर्वात जास्त त्रास कोणाला? अकाली मृत्यू झालेल्यांना, म्हणजे अपघात, विषबाधा, आग, बुडणे किंवा विशेषतः आत्महत्या करणाऱ्यांना. गरुड पुराणानुसार अशा आत्म्याला लगेच स्वर्ग नरक मिळत नाही. अपूर्ण इच्छा, भूक, तहान, क्रोध, मोह कायम राहतात, पण समाधान होत नाही. ते प्रेत योनीत भटकत राहतात, वर्षानुवर्षे त्रास सहन करतात. आत्महत्या करणाऱ्यांना तर 60,000 वर्षे यातना भोगाव्या लागतात. सामान्य मृत्यू असलेल्यांना फक्त 13 दिवस घराभोवती घुटमळावं लागतं. पण अकाली मृत्यूमध्ये दुःख सर्वाधिक आणि काळापलीकडे. हे सर्व कर्मफळ आहे. चांगले कर्म केले तर दुःख कमी. गरुड पुराण भीती देण्यासाठी नाही, तर सत्कर्म करा, आत्मपरीक्षण करा, म्हणजे जीवन आणि मृत्यू दोन्ही शांत राहतील. जीवन बहुमोल आहे, त्याचा आदर करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हे कसं वाटलं.